नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. वडोदराच्या काही ठळक घडामोडींकडे. श्रमजीवी संघटनेच्या वतीने ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा, निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन आणि एप्रिल महिन्यात होणार ठाण्यात स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलन. आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही, आदिवासी ढोर नाही माणूस आहे, अशा घोषणा देत आज ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर श्रमजीवी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. ठाण्यातील हा मोर्चा साकेत परिसरातून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्यावरून टेंबी नाका मार्गे तलावपाळी परिसरात मोर्चाची सांगता झाली. शिमगा मोर्चा असे नाव असणाऱ्या या मोर्चात हजारो मोर्चेकरी सहभागी झाले होते. सरकारच्या विविध योजना येऊन देखील ठाणे जिल्ह्यासह पालघर जिल्ह्यातील कुपोषणाचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. बरोबरच मुंबई उपनगर, रायगड तसेच नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील जनतेचे प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. सरकारने आदिवासींच्या कुपोषणाबरोबरच रोजगाराकडे देखील लक्ष द्या, अशी मागणी यावेळी मोर्चेकरांनी केली. या मोर्चाचं नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी केलं होतं. मोर्चाच्या दरम्यान कुठलाही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरिता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. सरकारकडून आदिवासी बांधवांना बुरे दिन आल्याचं विवेक पंडित यांनी सांगितलं आहे. गेली 2 वर्ष महाराष्ट्र सरकारने कुपोषणाच्या प्रश्नाबद्दल जी दिरंगाई चालवलेली आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय महानगराच्या जवळ 600 मुलं केवळ भुकेनं मरतात आणि तरीसुद्धा 4-4 महिने रोजगार हमीवर काम करणाऱ्या मजुराला पगार दिला जात नाही. 6-6 महिने हे आदिवासी मुलांना जो पूरक आहार दिला जातो त्याचा निधी दिला जात नाही. एकूण महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास विभागाचा खर्च हा केवळ 100तले 42 रुपये एवढाच मार्चपर्यंत झाला होता. आणि सामाजिक जे क्षेत्र आहेत त्या सामाजिक क्षेत्राला एकूणच निधीची कमतरता ही महाराष्ट्र शासनानं दिलेली आहे. आणि त्यामुळे रोजगार हमीचा प्रश्न असेल, अंगणवाड्यांचा प्रश्न असेल, त्यानंतर रेशन कार्डवर अंत्योदय योजनेखाली जो लाभ मिळाला पाहिजे, जी मागणी आम्ही केली होती की जर भूक घालवायची असेल तर प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य, डाळ, तेल, साखर ही दिली गेली पाहिजे आणि ते मान्य केलं होतं. वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदं भरली पाहिजेत हे मान्य केलं होतं. बालविकास प्रकल्प अधिकारी पालघरमध्ये एकही नाही, 13च्या 13 जागा रिक्त आहेत त्या भरल्या पाहिजेत हे मान्य केलं होतं. तेव्हा मान्य सर्वच करायचं परंतु प्रत्यक्षात काही करायचं नाही. ही जी महाराष्ट्र सरकारची कृती आहे त्या कृतीच्या निषेधार्थ आज हा शिमगा मोर्चा काढलेला आहे. आणि आता अर्थसंकल्पाचं अधिवेशन सुरू आहे. यामध्ये मुख्यमंत्री काही सकारात्मक भूमिका घेतील आणि जगण्याचा जो अधिकार आहे आदिवासींचा, कष्टकऱ्यांचा, किमान वेतन मिळणं हा प्रत्येक कामगाराचा अधिकार आहे. आज महापालिकांच्यामध्ये जे सफाई कामगार आहेत, कंत्राटी कामगार, त्यांचं सर्वत्र शोषण होतं आहे, त्यांना किमान वेतन मिळत नाही. आज ते कामगार देखील सामील झालेले आहेत की समान कामाला समान दाम हे सुप्रीम कोर्टानं आता सांगितलं आहे, त्याची अंमलबजावणी करा. कंत्राटी कामगारांना जो किमान वेतनाचा अधिकार आहे तो द्या. अशा सर्व मूलभूत मागण्यांसाठी आज 50-60 हजार आदिवासी आणि कामगार हे रस्त्यावरती उतरलेले आहेत. आमचं निवेदन आहे मुख्यमंत्र्यांना की त्यांना तातडीने याची दखल घ्यावी आणि अतिशय शांतपणे शिस्तीत चाललेल्या या मोर्चाला कोणत्याही पद्धतीने वेगळा विचार करायला लागणार नाही याची काळजी मुख्यमंत्र्यांनी स्वतः घ्यावी. राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना महाराष्ट्र यांच्या मार्फत आज वंदना टापवेज येथील एसटी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी 2015-16 या कालावधीमधील वाढीव उत्पादन शिल्लक, रजेचा पगार, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पत्नी आणि मुलांना हिरकणी गाडीमधून प्रवास करण्यासाठी मोफत पास मिळावा, तसेच कर्मचारी निवृत्त होते वेळेस पगारासह शिल्लक मिळावी व निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पाल्यास नोकरी मिळावी आणि अनपेड रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. आंदोलन आहे. आम्ही सेवानिवृत्त कर्मचारी आहोत आणि महाराष्ट्र राज्य सरकारकडे आणि एसटी प्रशासनाकडे गेले बऱ्याच वर्षापासून आम्ही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्याच्या पत्नीसह मोफत पास मिळावा
किंवा त्यावर काही रक्कम लादून तो आम्हाला शिवनेरीसह गाडीमध्ये प्रवेश मिळावा आणि प्रवास करता यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नरेश म्हस्के यांची तर विरोधी पक्ष नेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटील यांची निवड करण्यात आली. ठाणे महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत सदरची निवड करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सदरची घोषणा केली. निवडीनंतर पालिका आयुक्त संजय जयस्वाल यांनी त्यांचे स्वागत केलं. पालिकेची पहिली सभा होत असताना शहरातील पाणी व्यवस्था तसंच नवीन पालिका प्रशासकीय भवन तसेच पालिकेतील विरोधी पक्ष नेत्यांचं बदललेलं दालन यावर देखील सर्व पक्ष सदस्यांनी चर्चा केली. अखेर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी या बाबतीत एक बैठक घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर विरोधी पक्षाच्या दालनाचा वाद मिटला. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपए? हाँ ये लीजिए. सर छुट्टे नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम यूपीआई को सपोर्ट करते हैं. मेरा देश मेरा देश मेरा देश मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षात डॉक्टरांना मारहाण होण्याच्या 50च्या आसपास घटना घडल्या आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अहवालानुसार किमान 75% डॉक्टरांना कामाच्या ठिकाणी हिंसाचाराला सामोरे जावे लागले आहे. भारतात डॉक्टरांची मोठ्या प्रमाणावर कमतरता असून आघाडीला किमान 5 लाख अतिरिक्त डॉक्टरांची आवश्यकता आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार 1000 रुग्णांमागे 1 डॉक्टर असे प्रमाण असायला हवं, पण भारतात ते 2000 रुग्णांमागे 1 इतके कमी आहे. त्यामुळे डॉक्टरांना होणारे अपघात वाढत आहे. त्यामुळेच धुळे येथे गेल्याच आठवड्यात जिल्हा रुग्णालयात डॉक्टर रोहन मामुनकर यांच्यावर रुग्णांच्या नातेवाईकांनी हल्ला करून त्यांना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत डॉक्टर मामुनकर यांच्या एका डोळ्याचा गंभीर इजा झाली असून त्यांची दृष्टी जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज ठाण्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालय येथे डॉक्टरांनी आंदोलन केलं. 1983 म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मशताब्दीपासून सावरकर साहित्य 2017 मध्ये ठाणे येथे भव्य स्वरूपात साकार होत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ मुंबई, सावरकर दर्शन प्रतिष्ठान मुंबई आणि स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 21 एप्रिल ते रविवार 23 एप्रिल 2017 या कालावधीत हे संमेलन होत आहे. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ राजकीय आणि सामाजिक चळवळीचे अभ्यासक रमेश पतंगे यांची निवड झाली असून ठाणे जनता सहकारी बँकचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील साठे यांची स्वागताध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. ते विविध करण्यात मंडळाला आनंद होत आहे. आतापर्यंतच्या साहित्य संमेलनात अनेक विचारवंत, व्यासंगी आणि सावरकर साहित्याचे विचारांचे अभ्यासक यांनी व्यासपीठावरून त्यांचे प्रेरणादायी विचार मांडले. सावरकरांचे साहित्य हे केवळ प्रेरणादायीच आहे असे नव्हे, तर भविष्याचा पक्षदीप म्हणून त्यांची महती आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या सावरकर साहित्य संमेलनातून राष्ट्रभक्तीच्या विचारांना उजाळा आणि उत्तेजन मिळाले आहे. 1966 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आत्मार्पण केल्यानंतर पुढील पिढ्यांना त्यांच्या विचारप्रवण तेजस्वी साहित्याच्या माध्यमातून आणि अन्य राष्ट्रधारक वाङ्मयांच्या साहाय्याने अभिजात निरपेक्ष देशभक्तीचा वारसा भावी पिढ्यांना मिळत राहावा
त्यांचा सातत्याने प्रचार प्रसार अखंड होत राहावा या मुख्य उद्देशाने प्रेरित होऊन बाळाराव सावरकर यांच्या पुढाकाराने सावरकर सदनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ मुंबई या संस्थेची स्थापना झाली. गेली 50 वर्षे हे मंडळ विविध उपक्रमांद्वारे कार्यरत आहे. आजच्या ठळक घडामोडीसाठी पुन्हा एकदा श्रमजीवी संघटनेच्या वतीने ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा, निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन आणि एप्रिल महिन्यात होणार ठाण्यात स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलन. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर समोर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 97735033296. आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहायची कामगिरी असल्यास YouTubeवरही तुम्ही पाहू शकता. तर उद्या पुन्हा भेटू याच वेळाच ठिकाणी नवीन घडामोडीसह आवाज माझा या वृत्तवाहिनीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.